सदा सर्वदा हालेलुया हालेलुया। आजूबाजूला बसलेल्या व्यक्तीच्या हातात हात देऊन पुन्हा एकदा त्यांना सांगा तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। कारण आपण वैयक्तिक प्रार्थनेसाठी आलो नाही, तर आपण सामूहिक प्रार्थनेसाठी आलेलो आहोत। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून एकमेकांची प्रार्थना आपल्याला गरजेची आहे। हालेलुया हालेलुया। तर माझ्या प्रिय आपण छोटंसं हा टॉक नंतर फादर येणार आहे, ते आपल्याला आज प्रमुख जो देव शब्द आहे तो देणार आहे। प्रेज द लॉर्ड। तर आज आपण नित्यनेमाने पहिल्या शुक्रवारी इथे येत असतो, प्रार्थनेत सहभागी होत असतो आणि म्हणून वैयक्तिक प्रार्थने आध्यात्मिक जीवनासाठी वाढण्यासाठी काही गोष्टी बायबल आपल्याला सांगत आहे, कशा प्रकारे आपण ख्रिस्ती जीवनामध्ये उत्कृष्ट बनवण्यासाठी व्यायाम 6 exercises to excel in a Christian walk. Praise the Lord. आणि फार गरजेचं आहे, म्हणजे आपण शारीरिक व्यायाम करतो, फिजिकल एक्सरसाइज आजकाल आपण पाहतो सर्व लोक जे आहेत वॉकिंगला जातात, डाएट पाळतात, कशासाठी? कारण आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं, डोंट हॅव अ फिजिकल हेल्थ इंटॅक्ट। प्रेज द लॉर्ड। तसंच माझ्या प्रियजनो आध्यात्मिक सुद्धा आपलं जीवन हे त्यापेक्षा काही अधिक मोलाचं आहे। A spiritual life is more important I believe than a physical. कारण आता आपण या जगातून कधीही निघून जाणार, परंतु आपली आध्यात्मिकता, आपलं आध्यात्मिक जीवन सार्वकालिक आहे। प्रेज द लॉर्ड। ते या पृथ्वीशी जोडलेलं नाही, तर ते कायमस्वरूपी, आणि जे आपण इथे जी आपली आध्यात्मिकता आहे तीच पुढे चालू राहणार आहे। प्रेज द लॉर्ड। असं नाही की इथे हे संसार आहे, जग आहे, इकडचं संपलं की तिकडे जाऊन काहीतरी नवीन शिकायचं आहे, आणि म्हणून तिकडची आपण तयारीकडे करत आहोत। प्रेज द लॉर्ड। देवाचे आभार मानणे, स्तुती करणे, प्रेमाने वागणे, हे जे काय आपण करत आहोत हे पुढे सुद्धा चालू राहणार आहे, म्हणून तिकडे जाऊन शिकण्याचा चान्स नाही। हालेलुया। तिकडे गेल्यानंतर बदल काही घडू शकणार नाही, म्हणून इथे तयारी करायची आहे, आणि मग फक्त जणू काय आपलं रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफिगरेशन, इथून डोळे बंद होणार, तिकडे डोळे उघडणार, आणि जे आपण वागत आहोत, जसे आपण आहोत, आपली आध्यात्मिकता आहे तीच चालू राहणार। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून आपल्याला इथे सतत तयारी करायचं आहे, काहीतरी त्यावर कार्य करायचं आहे। पोप बेनेडिक्ट 16वे यांनी सुंदर म्हटलेलं आहे, जेव्हा ते पोप होते तेव्हा त्यांनी काय म्हटलं? होय, तुम्हाला तुमच्या पालकांच्या पिढीपेक्षा विश्वासात अधिक खोलवर रुजणे आवश्यक आहे। प्रेज द लॉर्ड। आपल्या पूर्वजांनी आपल्याला विश्वास दिला आणि तो काही प्रमाणात आपण अंगीकारला। We received the faith from our ancestors, fathers, forefathers, आणि मग तो आपण, परंतु पोप काय म्हणतात? आजच्या घटनेला फार महत्वाचं आहे की त्या पिढीपेक्षा विश्वासात अधिक खोलवर रुजणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही या काळातील आव्हाने व प्रलोभनांना सामर्थ्याने आणि दृढ निश्चयाने सामना करू शकाल। प्रेज द लॉर्ड। तर एक फरक त्या पिढीमध्ये आणि या पिढीमध्ये आहे
त्या जनरेशन आणि या जनरेशन मध्ये फरक काय आहे? तेव्हा तेवढे प्रलोभन किंवा मोह त्या पिढीमध्ये नव्हते. प्रेज द लॉर्ड. सर्वात मोठं म्हणजे टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, या सर्व गोष्टी कमी होत्या. म्हणून मी असं सांगत नाही ते कमी पवित्र होते, नाही, ते नक्कीच श्रद्धेमध्ये दृढ होते, परंतु त्यांच्या समोर आव्हाने कमी होती. प्रेज द लॉर्ड. आपल्याला अधिक दृढ व्हावं लागेल. म्हणजे आपण सांगतो की ते दररोज रोजरी करायचे, दररोज मिसाला जायचे, मग त्यांच्या आध्यात्मिक ते करत होते तर आपल्याला किती जास्त करावं लागणार आहे? आपल्याला ते करत होते तेवढं करून चालेल का? नाही, कारण त्यांच्या समोर आव्हाने तेवढी नव्हती. दिवसातून एकदा टीव्हीवर प्रोग्राम यायचा, आता 24 तास 100 चॅनल चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हातामध्ये आपल्या आता समस्या आलेली आहे ती म्हणजे मोबाईल. म्हणजे आव्हान किती आहे? तासोन तास तो मोबाईल आपण खाऊन टाकतो दिवसभरामध्ये, कधी कधी आपलं कळत सुद्धा नाही. हे आव्हान आहे. म्हणून तेवढीची आध्यात्मिकता आहे. एक रोजरी करू, एक मिसा झाला, कारण ते सुद्धा आमच्या आईवडील ते करायचे, पण त्यांचं प्रमाण, आव्हान किंवा त्यांच्यासमोर जे मोह किंवा जे चॅलेंजेस होते ते तेवढे नव्हते. हालेलुया. आणि म्हणून ह्या पिढीला खूप म्हणतात, ह्या पिढीला अधिक आध्यात्मिक मध्ये रुजावं लागेल, कारण आपल्याकडे प्रलोभने आणि आव्हाने अधिक जास्त आहेत. प्रेज द लॉर्ड. तर 6 गोष्टी ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, जणू काही आपली आध्यात्मिकता आहे. मी काही प्रार्थना सांगणार नाही, तुम्ही ही प्रार्थना करा, ती प्रार्थना करा, परंतु ह्या गोष्टी, हे मुद्दे फार महत्वाचे आहेत. प्रेज द लॉर्ड. जर हे आपण मुद्दे जरी आपल्या त्याच्यावर मनन केलं किंवा ही गोष्ट दिवसभरामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये मी केली पाहिजे, तर मग आपलं आध्यात्मिक जीवन उत्कृष्ट बनू शकतं. आपण वाढणार आहोत, परिपक्व होणार आहोत. विल बिकम मच्युअर इन आवर ख्रिश्चन लाईफ. प्रेज द लॉर्ड. नाही तर आला जसा आला तसा गेला, काय झालं माहित नाही, चाललंय नको, आपण कुठेच पोहोचणार नाही. आणि म्हणून ह्या 6 गोष्टी उत्कृष्ट ख्रिस्ती जीवनासाठी. प्रेज द लॉर्ड. दररोज पहिली गोष्ट स्मरण करा, रिमेंबर. आज आपली स्मरण शक्ती कमी होत चालली आहे. प्रेज द लॉर्ड. आपण चांगलं काय झालं, देवाने काय केलं, पटकन विसरतो. आजकाल लोक जास्त काय आठवण ठेवतात, कोणी मला काय वाईट बोललं, कोणी माझं नुकसान केलं, कोणी माझ्या विरुद्ध काय केलं, ते जास्त लक्षात ठेवतात, विसरत कधी नाही. परंतु चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण लवकर विसरतो. प्रेज द लॉर्ड. ह्या क्षणाला आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत, आपण श्वास घेत आहोत, चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्याला आपण आठवण करत नाही, त्याला आपण गृहीत धरतो. तर हे सर्व आध्यात्मिकता आहे. दिस इज अ स्पिरिच्युअलिटी. माझी आध्यात्मिकता काय आहे की मी सतत आठवण ठेवतो. दाविदाने गोल्यातवर मात केली. प्रेज द लॉर्ड. एवढा लहान बालक आणि हा राक्षस एवढा मोठा, परंतु ते सामर्थ्य आलं कुठून? तर ते सामर्थ्य आलं कारण दावीद दररोज आठवण ठेवत असतो. प्रेज द लॉर्ड. तो विसरला नाही. आणि तो काय म्हणतो? शमूएल 17:37. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले, तोच मला ह्या फिलिस्त्याच्या हातून सोडले. प्रेज द लॉर्ड. त्याने आठवण ठेवली, तो विसरला नाही. लहान तेव्हा एक अस्वल असेल किंवा एक सिंह, मला आठवण आहे की परमेश्वराने मला त्याच्यातून सोडवलं, त्याच्या पंजातून सोडवलं. ती अशी घटना माझ्या जीवनामध्ये आली होती. एक आजार आला होता, एक समस्या निर्माण झाली, छोटी होती, परंतु त्यातून परमेश्वराने मला त्यावेळी सोडवलेलं आहे. आता ह्या मोठ्या समस्यातून सुद्धा परमेश्वर सोडेल. हालेलुया. रिमेंबर. स्मरण करा, विसरू नका. ते काय आता छोटस काहीतरी झालं होतं,
नाही, ती आठवण ठेवा की त्यावेळी परमेश्वर माझ्या बाजूने उभा राहिला, त्याने मला सुरक्षित ठेवलं, त्याने मला आरोग्य दिलं, त्याने मला जे माझी गरज होती ती पुरवली. छोटी असेल, मला 10 रुपये हवे होते आणि मला माहित आहे की कशा चमत्कार रूपाने परमेश्वराने 5 रुपये 10 रुपये मला दिले. आपण विसरतो. प्रेज द लॉर्ड. लहान सहान गोष्टी त्याच्या विश्वासावर मग दाविदाने त्या गोलायतला सुद्धा मारून टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्मरण करा. रिमेंबर ऑलवेज. येशूने सुद्धा सांगितलेलं आहे. आता मिस्सा आपण रोज साजरे करतो. कशाला रोज मिस्सा साजरे करतो? काही कसे पंथ आहेत ते सांगतात वर्षाला एकदाच मिस्सा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जशी येशूने एकच मिस्सा केली, एकच मिस्सा करायची, ती म्हणजे वलांडन सण, तेव्हाच मिस्सा करायची असते. कारण येशूने एकच वलांडन सण आणि येशूने एकच मिस्सा केली. प्रेज द लॉर्ड. पण कॅथलिक चर्च आपण विश्वास करतो की रोज, आणि रोज एक नाही तर अनेक मिस्सा सुरू आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ती प्रभू येशूची आज्ञा आहे. काय म्हणाला? लूक 22:19. मग त्याने भाकर घेऊन देवाचे आभार मानले व ती मोडली आणि ती त्यांना देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे. आणि पुढे तो म्हणतो, हे माझे रक्त सुद्धा हे तुमच्यासाठी अर्पण केलेले आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रेज द लॉर्ड. रिमेंबर. जेव्हा जेव्हा आपण मिस्सेला येतो, मिस्सेमध्ये सहभागी होतो, आपण येशूची आठवण करतो. येशूने काय केलं आहे त्याची आठवण करतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ही सुविधा उपलब्ध आहे तरी आपले अर्ध्यापेक्षा जास्त गाव मिसाला येत नाही. काही कसे भाग आहेत आपल्या भारतामध्ये जेथे मिसा तर होतच नाही. महिन्याला किंवा आठवड्याला एक मिसा झाली तरी लोक 20-25 किलोमीटर चालून जातात ती मिसा साजरी करण्यासाठी, सहभागी होण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याला आठवणच येत नाही आणि आपल्याला आठवण करून घ्यायची नाही. साक्षात त्या मिस्सेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला भेटण्यासाठी रोज येत असतो. आणि जेव्हा तो भेटायला येतो तो आपल्याला खाली सोडत नाही, रिकामात जाऊ देत नाही, आपल्याला आशीर्वादित करतो. आपली त्याची आणि आपली भेट होते. तो आपल्याशी बोलत असतो शब्दाद्वारे, आपल्याला आध्यात्मिक अन्न देत असतो. किती गोष्टी होत असतात त्या पवित्र मिस्सेमध्ये. म्हणून त्यांनी सांगितलं, हे माझ्या स्मरणार्थ करा. जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र याल हे माझ्या स्मरणार्थ करा. प्रेज द लॉर्ड. आठवण करण्यासाठी येशूने किती महान गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. आपलं स्वतःचं जीवन दिलं आपल्यासाठी. त्या माझ्या स्मरणार्थ करा. रिमेंबर. आणि एक साधी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला काहीच करायचं गरज नाही. सकाळी लवकर उठायचं आहे आणि इथून बसायचं आहे, बाकी सर्व येशू करत आहे. पण आठवण करा, आठवण करा. प्रेज द लॉर्ड. ही आध्यात्मिकता आहे. दुसरं जे दैनंदिन आणि रोज आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे, जी आपली आध्यात्मिकता आहे, पश्चाताप करणे. वी आर रिपेंटंट सिनर्स. आपण फक्त पापी नाही. आपण कोण आहोत? आता आपण कोण आहोत? येशूने आपल्याला तारण दिलेलं आहे, आपली पाप क्षमा केलेली आहे. आता आपण कोण आहोत? पश्चातापी पापी. प्रेज द लॉर्ड. आता फक्त पापी नाही येतात, कारण आपल्या हातून पाप घडणार आहे, आपण चुकणार आहोत. परंतु फरक काय आहे? पूर्वी मी फक्त पापी होतो, आता मी पश्चाताप करणारा पापी आहे. हालेलुया. आता मला जाणीव होते त्यांची चूक झाली, प्रभू क्षमा, मी चुकलो, प्रभू क्षमा कर. नीतिमान माणूस 100 वेळा पडेल, नो प्रॉब्लेम, पडणार आपण. पण पश्चाताप करतो का? जाऊ दे, मला काय हे काय होणार नाही, माझ्याने काय जमणार नाही, कशाला किती वेळा देवाला सॉरी बोलायचं? नाही, 100 वेळा 1000 वेळा बोल. प्रेज द लॉर्ड. पण पश्चातापी, कंटिन्युअल रिपेंटन्स, सातत्याने आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ व्हायची असेल, सातत्याने पश्चाताप, क्षमा माग. जाऊ दे, आता आठवड्यानंतर मी बघीन, तेव्हा जाईन, कोणसार करीन. नाही, आज. प्रकटीकरण 2:5 तुम्ही कसे पतन पावला त्याची आठवण करा, पश्चाताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. प्रेज द लॉर्ड. कुठून पडला? दिवसभराचा सराव करा, सराव करा. एक्झामिन युअर लाईफ.
इग्निशियल लोयर सुद्धा माझा एक्झामिन काय चांगलं झालं, काही बरोबर नाही झालं, आठवण करा आणि मग प्रभूकडे क्षमा मागा. प्रभू, ही गोष्ट मी बरोबर केली नाही, ह्या व्यक्तीवर बरोबर बोललो नाही, इथे चुकलं, ते पाप केलं, क्षमा करा. हिसाब चुकता रात्री. प्रेज द लॉर्ड. डोंगरावर खाली सरकणे सोपे आहे, वर जाणे कठीण काम आहे. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक चर्ची किंवा आध्यात्मिक जीवन बांधणे कठीण आहे, पण तुम्हाला जर आध्यात्मिकता पाप करायचं असेल तर काहीच करावं लागत नाही. सर्व काही सोडून द्यायचं, प्रार्थना सोडायची, मिसा सोडायची, सर्व सोडून द्या. बस आपोआप काहीच न करता तुम्ही खाली या. प्रेज द लॉर्ड. बांधण्यासाठी मेहनत आहे आणि म्हणून पश्चाताप हे सर्व कठीण आहे, परंतु त्याद्वारे वाढ होणार. ते नाही केलं तुम्ही आपोआप त्या पापामध्ये गुलाम बना आणि तुमचं आध्यात्मिक जीवन संपूर्णपणे नाश होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेक रिपेंटन्स, बनावट पश्चाताप सुद्धा आहे मार्केटमध्ये. हालेलुया. चायनाचा पश्चाताप सुद्धा आलेला आहे आणि अनेक जण आपण हा पश्चाताप वापरतो, चायना मेड, म्हणजे फेक पश्चाताप त्याला म्हणतो, नकली, बनावट. तो काय तर आपण सांगतो ना मराठीमध्ये की कामापुरता मामा. हालेलुया. आपण देवाला सुद्धा अनेक वेळेला मामा बनवण्याचा प्रयत्न करतो, कामापुरता मामा. आणि ते काय, ते मोशेने सुद्धा केलं. काय केलं त्याने? निर्गम 9:27 ते 34. तेव्हा फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, मी हा खेपेस पाप केले आहे. मोशेने भविष्यवाणी केली आणि सांगितलं की या सर्व इस्रायल लोकांना जाऊ दे, नाहीतर परमेश्वर तुमच्यावर अनेक संकट आणेल. आणि मग एकामागे एक मोशे बोलला आणि ते सर्व काही घडू लागलं मिस्र देशामध्ये, इजिप्तमध्ये. आणि मग शेवटच्या खेपेला फारो जाऊ देत नाही. आणि मग अनेक आपण पाहतो की अनेक गोष्टी झाल्या. त्यामधले तुम्ही परमेश्वराची विनवणी करा, ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे, तेवढी पुरे. गारा पडल्या आणि त्याच्यामुळे काय झालं, सर्व पीक नाश झालं. हे सर्व पाहून मोशे सांगतो आता अरे अरे खूप नुकसान झालं. मग त्यामुळे त्याने मोशेला बोलावल्याने सांगितलं की आता जा, तुम्ही मिस्र देश सोडा आणि तुमच्या वतनभूमीमध्ये तुम्ही जा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला जाऊ देतो, तुम्हाला इथपर राहायला नको. पाऊस, वृष्टी, गारा व मेघगर्जना ही बंद झाली असे पाहून फारोने व त्याच्या सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले. प्रेज द लॉर्ड. हे आपल्याशी सुद्धा जुळतो. जेव्हा एखादं संकट, एखादा प्रसंग येतो, एखादा आजार, दुःख काहीतरी आपल्या जीवनामध्ये येतो, ओ मी काही करायला तयार आहे, कुठे जाऊ सांगा, प्रार्थनेला, कोणत्या रिट्रीटला जाऊ, अश्रू ढाळून, हे करून, ते करून, उसार सर्व काही करून आपण परमेश्वरची पश्चाताप करतो. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक वेळेला परमेश्वर मार्ग देतो, सोडवतो, चमत्कार करतो आणि मग थोड्या काळानंतर आपण पुन्हा त्याच स्थितीला जातो. प्रेज द लॉर्ड. खोटा पश्चाताप काय की हे फक्त टळू दे, हे जे मनामध्ये आहे मी काय बदलणार नाही, पण आता मला हाताळता येत नाही, एवढा मोठा समस्या आहे, आता मला हाताळता येत नाही, म्हणून देवाकडे मी धावत आहे. पण एकदा काय हे सर्व टळलं की मग मी आहे तसाच, मी माझ्या मार्गाला मी तेच करणार. फारोने केलं. प्रेज द लॉर्ड. त्याला म्हणतात बनावट पश्चाताप. परमेश्वर अनेक वेळा ते प्रसंग आपल्या जीवनात का आणतो, कारण त्याद्वारे तो आपलं लक्ष त्याच्याकडे वेधत असतो कायमस्वरूपी. पण आपल्याला त्याला इंटरेस्ट नसतो, आपण आलो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी. ते झालं मग पश्चाताप काय, देव काय, मला काय नको.
मी चाललो परत माझ्या मार्गात. तिसरं, त्याग करा. आध्यात्मिक जीवनाचा अजून एक भाग जो आहे रिनाउन्स, त्याग करणे. नीती सूत्रे 28:13. एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली व ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. कबुली म्हणजे पापांची क्षमा मागणे एक गोष्ट आहे. असं मी तुम्हाला सांगितलं, पाप होय प्रभू माझं चुकलं, परंतु मी अजून त्याग केला आहे का? ती गोष्ट सोडली आहे का? ती सवय सोडली आहे का? नाही, ती आहे. प्रभू आज मी जास्त पिली, आजपासून मी पिणार नाही, परंतु बाटल्या ठेवलेल्या आहेत मी शोकेसमध्ये, बाटल्या राहू दे. मग पश्चाताप झालेला नाही. प्रेज द लॉर्ड. मी दारू सोडली पण बाटल्या ठेवलेल्या आहेत नाही, त्या बाटल्या फोडायच्या आहेत, गटरामध्ये टाकायच्या आहेत. त्याग. प्रेज द लॉर्ड. रिनाउन्स. ही आध्यात्मिकच झाली. नाही तर आपण देवाला, आपणच मूर्ख, देवाला काय आपण मूर्ख बनवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत पौल म्हणतो फिलिपिकरास पत्रामध्ये 2:5-8 मध्ये, पहा कोण आपला आदर्श आहे, कोणाकडे पाहायचं आहे तर येशूकडे पहा. जी मनोवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुमच्यामध्ये असो. प्रेज द लॉर्ड. जी वागणूक, जी आध्यात्मिकता ख्रिस्तामध्ये होती तशी आध्यात्मिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि येशूमध्ये कोणती, तो नमूद करतो की येशूच्या अंगी कोणती वागणूक होती किंवा त्याचं चारित्र्य कसं होतं. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. प्रेज द लॉर्ड. तर देव पदाचा त्याने त्याग केला. त्याने कुठेच मिरवलं नाही की मी कोण आहे, मी सर्वशक्तिमान देव आहे, त्रैकातला एक मी नाही. त्याग. प्रेज द लॉर्ड. पुढे त्याने स्वतःला रिक्त केले. त्याग म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचा होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य रूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत आज्ञाधारक झाला, अगदी क्रूसावरील मरणापर्यंत. प्रेज द लॉर्ड. त्याग. पहा किती प्रकारचा त्याग. देवपदाचा त्याग, श्रीमंत माणूस तो त्याग, नम्र म्हणजे एकदम गरिबीत जन्माला आला त्याग, गरिबीतील सर्वात दास म्हणजे पाय धुणारा व्यक्ती, एकदम म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गुलाम, अशा प्रकार त्याग. शेवटी मरण. कोणतं मरण? सर्वात तुच्छ मरण. त्याग. चांगलं मरण त्याग. आणि संत पाऊल म्हणतो जी मनोवृत्ती ख्रिस्तामध्ये येशूमध्ये होती ती तुमच्यामध्ये असते. प्रेज द लॉर्ड. तर येशू आपला आदर्श आहे. आपण कशा प्रकारे त्याग करतो? कोणती गोष्ट त्यागली आहे का? बलिदान. व्यक्तींसाठी, आपल्या घरातले नवरा आणि बायकोसाठी काही त्याग केला आहे का? मुलांसाठी आपण करतो, मुलांनी आईवडिलांचा त्याग, शेजाऱ्यांसाठी काय त्याग, काहीतरी ठीक आहे माझी झोप, अरे मी दुपारी झोपतो रे, आता मला वेळ नाही, जाऊ दे मी जातो त्यांचं काम करतो, हा माझा आराम करायचा वेळ आहे, नाही जातो. कोणाचं काय त्याग, थोडस तरी त्याग. माझ्याकडे ग्लासभर आहे, ठीक आहे अर्धा ग्लास त्याला देतो, त्याग. प्रेज द लॉर्ड. ही झाली आध्यात्मिकता माझी. आणि याच्यामध्ये आपण पवित्र बनत असतो, वाढत असतो. काहीतरी त्याग करायला शिका. प्रेज द लॉर्ड. येशूचे शिष्य होण्यासाठी सुद्धा येशू म्हणतो त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही. काहीतरी सोडावं लागेल. येशू सांगत नाही घरबार सोडा आणि सर्व काम धंदा सर्व सोडून माझ्या मागे, नाही, पण काहीतरी त्याग करा. वेळेचा त्याग करा, स्वतःच्या आराम किंवा काहीतरी त्याग करा, इतरांसाठी काहीतरी चांगलं करा. प्रेज द लॉर्ड. नर्सियाचे संत बेनेडिक्ट म्हणतात ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी स्वतःचा त्याग करा, आपल्या शरीराला शिस्त लावा,
स्वतःचे लाड करू नका, परंतु उपवासाची आवड करा. उपवास म्हणून ख्रिस्त आम्हाला उपवास सुद्धा करायला सांगते. उपवास म्हणजे काय? स्वतःच्या शरीराला जो आपण आराम, भोग, विलास हे सर्व थोडंसं त्याचे लाड कमी करा. प्रेज द लॉर्ड. आणि जे काही तुम्ही वाचवलं आहे, त्याग केलेलं आहे, ते इतरांसाठी वापरा. स्वतःवर पैसे सर्व खर्च करता, थोडे कमी करा आणि ते इतरांच्या भल्यासाठी वापरा. प्रेज द लॉर्ड. त्याग करा. चौथं महत्वाचं, संकल्प करा. रिझॉल्व, काहीतरी जीवनामध्ये संकल्प असू दे. दिवसामध्ये आज मी उठलो आहे, आजचा दिवस मी कसा व्यतीत करणार आहे, काहीतरी निर्णय घ्या. प्रेज द लॉर्ड. अरे आला आता उठलाय, बघू जसं जाईल तसं जाईल, काही नाही. वी आर वेस्टिंग अवर टाइम. डोंट वेस्ट युअर टाइम, इन्वेस्ट युअर टाइम. संकल्प, डिसिजन, प्लॅनिंग करा. एक ख्रिस्ती व्यक्तित्व आहे जो योजना करतो आपल्या जीवनाची. लूक 15:18, उरल्या पुत्राने सर्वात पहिलं काय केलं? त्याने संकल्प केला. प्रेज द लॉर्ड. काय संकल्प केला? मी उठून माझ्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. संकल्प. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पश्चाताप निर्णय आहे, तो संकल्प आहे, आपोआप होत नाही. मग निर्णय घ्या, मी काय करणार आहे, आजचा दिवस मी काय करणार आहे. संकल्प. त्याने संकल्प केला. पुढे आपण वाचणार आहोत. संकल्प, मी उठून माझी स्थिती काय आहे, मी ते डुकरांचं हे खाणं खात आहे, चांगलं नाही, मी इथे राहणार नाही, मला गेलं पाहिजे, मी जाणार. मग तो उठला आणि गेला. प्रेज द लॉर्ड. प्रथम संकल्प करा की माझी आध्यात्मिक स्थिती चांगली नाही, मला वाटतं मी खूप देवापासून दूर गेलो आहे, मला रिट्रीटला गेलं पाहिजे, मला प्रार्थनेला गेलं पाहिजे, मला चॅपलमध्ये आज बसलं पाहिजे, मी हा संपूर्ण महिना मिसाला जाणार आहे, मी रोज नियमितपणे रोजरीची प्रार्थना करणार आहे. संकल्प करा पहिला. प्रेज द लॉर्ड. बघू जमलं तर करू, कधीच होणार नाही. संध्याकाळी वेळ असेल तर जाईन रोजरीला, नाही होणार. संकल्प करा, लिहा, इतरांना सांगा, आठवण करा मला, मग ते होईल. हालेलुया. Where there is no vision, people perish. नीतिसूत्रे 29:18. जिथे प्लान नाही, विजन नाही, संकल्प करत नाही, तिथे लोक गळून जातात. प्रेज द लॉर्ड. दाविदाने संकल्प केला. कोणता संकल्प केला? माझे तोंड पाप करणार नाही असा निश्चय मी केला. संकल्प करा की खोटं बोलणार नाही. मी संकल्प करतो की माझ्या जिभेने इतरांचं कधी मी वाईट बोलणार नाही, असं संकल्प करा. परमेश्वराला खूप अभिमान किंवा आनंद मिळतो जेव्हा आपण संकल्प करतो, प्रभू आजपासून मोबाईलवर हे चित्र पाहणार नाही, परमेश्वर आजपासून टीव्हीवर हा प्रोग्राम जो चांगला नाही तो मी पाहणार नाही. संकल्प. प्रेज द लॉर्ड. ही जी लोक एकत्र येतात दारू हे ते पिण्यासाठी, मी त्यांच्यापासून त्याच्यामध्ये बसणार नाही. संकल्प. प्रेज द लॉर्ड. दानियलने संकल्प केला आपल्यासाठी, त्याला म्हणतात डॅनियल्स प्लॅन. डॅनियलचा प्लॅन फेमस काय आहे बघा, दानियल 1:8. पण दानियलने आपल्या मनात ठरवले की स्वतःला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसाने विटाळविणार नाही. प्रेज द लॉर्ड. राजाने हुकूम दिला होता. बघा राजाचा हुकूम. आपण तर लग्नाला गेलो ना कोण हुकूम करत नाही की सर्व जे आहे ना बुफेमध्ये सर्व खाला पाहिजे असं आपलं कोण सांगत नाही, तरी आपण भरतो. पण तिथे राजाचा हुकूम होता. केटररला सांगून ठेवलं होतं यांना सर्वांना खावडायचा, असं लिहिलेलं आहे गाण्यामध्ये. यांना सर्वांना खावडायचं, महिन्याभरानंतर माझ्यासमोर उभं करायचं, मला बघायचं आहे यांची. आणि तिथे एवढं राजाचा हुकूम असताना दानियल त्याला सांगतो
की आम्ही विनंती करतो की आम्हाला फक्त भाजी द्या काय. प्रेज द लॉर्ड. रिझॉल्व, दृढ निश्चय. अरे काय बोलतो तू, राजा बोललाय, राजाकडे गेला ना, राजा मुंडकीच कापेल तुझी. गुपचूप जे सांगितले ते करायचं नाही. आम्ही खाणार नाही ते सर्व राजाचं जे भोजन जे आहे आम्हाला नाही खायचं. प्रेज द लॉर्ड. काहीतरी निश्चय करा, त्याग करा. फक्त डॉक्टर सांगतात म्हणून नाही, कधी कधी आपण आध्यात्मिकेसाठी सुद्धा आपण काही गोष्टी सोडल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इफ यू डोंट स्टँड फॉर समथिंग यू विल फॉल फॉर एनिथिंग. निश्चय, काही गोष्टींमध्ये निश्चय घ्या. जर तुम्ही जीवनामध्ये कोणताच निश्चय घेत नाही तर तुम्ही कशासाठीही पडा. प्रेज द लॉर्ड. कोणत्याही लोभामध्ये किंवा मोहामध्ये तुम्ही पडा, कारण तुम्ही आजपर्यंत कधी कशासाठी उभे राहिले. 5, परत या. प्रेज द लॉर्ड. पेत्राचं सुंदर उदाहरण आहे. पेत्राने येशूला नाकारलं, म्हणजे आपण देवाच्या प्रेमापासून दूर जातो, परंतु जोमाने पुन्हा यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. होय, आपल्या जीवनात सुद्धा असं होईल, आपण मागे सरकू किंवा विश्वासातून आपण मागे खेचले जाऊ, पापामध्ये पडू, परंतु पुन्हा जोमाने परत या. प्रेज द लॉर्ड. राहू नका. बकरी आणि डुक्कर दोघांना जर तुम्ही चिखलामध्ये फेकलं तर फरक आहे. बकरी जर फेकली ती इमिजिएटली 1 सेकंदात ती बाहेर तिथे राहणारच नाही. प्रेज द लॉर्ड. पण डुकराला जर चिखलामध्ये फेकलं ना, थँक्यू, नाईस. प्रेज द लॉर्ड. परत बाउन्स बॅक. त्याला आपण म्हणतो की परत यायचं आहे. येशू त्याला सांगतो, तू चुकला, तुने मला नाकारलं. मग त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? प्रेज द लॉर्ड. तयार आहे का? पहिल्या वेळी तुम्हाला म्हणणार होतास मी तुझ्यासाठी मरेन सुद्धा, पण तू काय मेला नाही माझ्यासाठी, तुम्हाला नाकारला ओळखत नाही असं म्हणा. घाबरू नको. आता पुन्हा मी विचारतो, परत ये. प्रेम करतोस का? माझी मेंढरेचा. प्रेज द लॉर्ड. परत ये. परत येशूवर प्रीती करा. मार्क 12:30. तू आपल्या देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. संपूर्ण शक्तीने प्रीती कर. पूर्ण जोमाने पुन्हा एकदा देवावर प्रीती करा. मनाने ना, बुद्धीने, विचारांनी, संपूर्ण शक्तीने देवावर प्रीती करा. परत या फुल फोर्स. आणि शेवटचं, धाव घ्या. सुंदर प्रकारे संत पौल म्हणतो, करंथीकरास पहिले पत्र 9:26-27. म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणातरी मनुष्यासारखा धावत नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवनामध्ये ध्येय नाही अशा व्यक्तीसारखं धावू नका. माझं लक्ष काय आहे, मी कुठे धावत आहे, मला काय जीवनामध्ये साध्य करायचं आहे. म्हणजे हवेत मुष्टी प्रहार करत नाही. मी एखाद्या क्रीडापटू प्रमाणे माझ्या शरीराला ताबा मिळवतो, शरीरावर ताबा मिळवतो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. धावपटू धावतो, रेषा असतात, त्या रेषामधून धावायचं असतं. रेषेच्या बाहेर गेला डिस्क्वालिफाय. तुम्ही पहिले जरी आला असाल, परंतु त्या रांगेच्या बाहेर गेला धावताना आउट. तर शिस्तबद्ध धावायला, पुढे समोर कुठे धावत आहे, मला काय मिळवायचं आहे ते लक्षात ठेवून धावायला पाहिजे. ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा मला येशूकडे पोचायचं आहे, येशू सारखं बनायचं आहे, उद्देश असला पाहिजे. आणि म्हणून मग सर्व गोष्टी मला सांभाळल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकांचं पत्र 5:1. तर मग आपण एवढ्या मोठ्या 700 रुपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावा. प्रेज द लॉर्ड. बाकी सर्व जे कामाचं नाही, पाप हे ते सर्व बाजूला सारा आणि नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावा.
नियमित धावा, आपल्याला धावलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आळस बाजूला टाका, जे काही कामाचं नाही, व्यर्थ वेळ जो आपण वाया घालतो बाजूला सारा. खूप वेळ आहे आपल्याकडे, पण अर्धापेक्षा जास्त वेळ आता तो मोबाईल फोन खात आहे, मग ते टीव्ही खात आहे, वाया जात आहे. तर निश्चित करा, बायबल वाचन, प्रार्थना, मिस्सा, धावा, आणि त्याद्वारे आपलं जीवन, आध्यात्मिक जीवन उत्कृष्ट होईल. प्रेज द लॉर्ड. वी विल एक्सेल इन आवर क्रिश्चियन लाईफ. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा.